आपली आर्मी लोक सुद्धा शिवचरित्र किती बारकाईने अभ्यास करतात. 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं. त्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये गुजरातच्या पलीकडे भुजच्या पलीकडे हाजीपीर नावाची खिंड आहे आणि ती हाजीपीर नावाची खिंड आपल्याला घ्यायची होती, भारताला घ्यायची होती. पण ती हाजीपीरची खिंड काही केल्या आपल्याला घेता येत नव्हती, कारण ते पाकिस्तानी सैन्य वर बसले होते आणि खालून येणाऱ्या प्रत्येक मराठ्याला प्रत्येक भारतीयाच्या सैन्याला ते तिथं टिपत होते. म्हणून ते सैन्य आपलं तिथं इंज्युअर होत होतं आणि आपली शक्ती तिथं कमी पडत होते. त्यावेळेस मेजर हरदाळे म्हणून ह्यांना ती जबाबदारी देण्यात आली आणि ह्या मेजर हरदाळेंनी ती जबाबदारी घेतली. आज मेजर हरदाळेंनी ती जबाबदारी घेतल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्यांनी आज ते हाजीपीरच्या खिंडीच्या वर जाण्याचा प्रयत्न केला. आज त्या वरच्या पाकिस्तानी सैन्यांना दिसत होतं की खालून मराठी फौजा येतात आहेत, टॉर्च लावून येतात आहेत. तर त्यांनी त्या टॉर्च लावलेल्या सगळ्या सैन्याला घेरलेलं आहे आणि सैन्याला घेरल्यानंतर त्यांच्यावर फायर करण्याचा आज त्यांनी तिथे आदेश दिलेत. आणि त्यांच्यानंतर लक्षात आलं की आपण आदेश दिलेत पण समोर टॉर्च ज्यांच्यावर आपण म्हणजे ज्यांना आपण मारायचा प्रयत्न करतोय ते टॉर्चवाले म्हणजे सैनिक नाहीयेत. आणि सैनिक कुठे आहेत भारताचे, त्यांच्या पाठीमागे त्यांच्यावर बंदुका घेऊन येत. ज्यावेळेस मग त्या हाजीपीरच्या खिंडीचे जे प्रमुख होते मेजर हरदाळे, त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की ही लढाई जिंकली कशी तुम्ही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्या पाकिस्तानी फौजांनी ज्या काही टॉर्चवाले ते सैनिक घेरले होते ते टॉर्चवाले सैनिक नव्हते, तिथं चरणाऱ्या ज्या मेंढ्या होत्या त्या मेंढ्यांच्या शिंगाला आम्ही टॉर्च बांधले होते आणि त्या पाकिस्तानी सैन्यांना वाटलं की हे सैनिक भारतीय आहेत म्हणून त्यांनी आम्हाला घेरलं आणि आम्हीच त्यांना नंतर घेरलं आणि ती हाजीपीरची हिंड जिंकली. मग ज्यावेळेस दिल्लीमध्ये कॉन्फरन्स झाली त्यावेळेस त्या मेजर हरदाळेंना विचारण्यात आलं की ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी, कुठे युद्धतंत्र तुम्ही शिकलात. त्यावेळेस त्यांनी सामान्य फक्त नजर टाकली त्यांच्याकडे एकच उत्तर दिलं, कात्रजचा घाट छत्रपती शिवाजी महाराज. शिवचरित्र ह्याच्यासाठी असतं. शिवचरित्र नुसतं वरवर अत्तरासारखं लावून जमणार नाही, तर ते धमन्यांमध्ये उतरवलं पाहिजे. त्यावेळेस शिवचरित्राचा सुगंध तुमच्या आयुष्यामध्ये येणार, एवढं लक्षात ठेवा. आणि आज हे शिवचरित्र इथं मी सांगतो का की आता आपण एज्युकेटेड आहोत. आज महिलांना मी नेहमी वारंवार मी हे करतो की तुम्ही आज सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येत आहात. आज तुम्ही चांगल्या प्रकारचं वक्तृत्व करू शकता आणि तुम्हाला एक चांगला चान्स आहे, विशेष करून महिलांना, की आपला हा प्रयोग आहे ना जिजामातांसारखा आहे ना तुम्ही तुमच्यावर केला पाहिजे. माझी येणारी पिढी सक्षम विचारांची कशी असेल, त्यासाठी मी निर्णय क्षमता माझी किती वाढवली पाहिजे, मी किती कमांडिंग जबरदस्त करू शकते, पुढे उभे राहून मी नेतृत्व करू शकते का, या सगळ्या गोष्टी महिलांनी आता केल्या पाहिजेत. त्यावेळेस त्यांच्या पोटात शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतील. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तरुणांनी पुढच्या आयुष्यात लक्षात ठेवा, शिवाजी महाराज 1666 पर्यंत आज जिथं जिथं मराठ्यांचे अश्व दौडत होते तिथली भूमी आज आपल्या टापाखाली येत होती आणि ती भूमी आपल्या स्वराज्यामध्ये सामील होत होती. आणि असं वाटत होतं की शिवाजी महाराजांना कोणच हरू शकत नाही आता. आणि त्यावेळेस नेमका औरंगजेबाच्या लक्षात आलं की सिवा की ताकद बढ़ रही है, अब सिवा की ताकद बढ़ रही है. त्यांनी एक हुकमी इक्का तिथं बाहेर काढलेला आहे, त्याचं नाव आहे मिर्झा राजे जयसिंग. आणि मिर्झा राजे जयसिंग ज्यावेळेस महाराष्ट्रावर तुटून पडलेला आहे, 1.25 ते 1.5 लाखाची फौज घेऊन तो स्वराज्यावर तुटून पडलेला आहे. शिवाजी महाराजांना त्यांनी नकोच केलं, सोडू की पळू करून सोडलं. आपल्या मराठ्यांच्या सगळे किल्ले त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी त्याचे चौकी पहारे बसवले. आपलं अर्थकारण त्यांनी बंद केलं. अनेक घाटवाटा ज्यातनं आपला टॅक्स मिळत होता ते त्यांनी बंद केलं. ह्या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांना दिसत होत्या. गावोच्या गाव त्यांनी ज्या मिर्झा राजे जयसिंगांनी जाळली होती त्यातनं शिवाजी महाराजांना आक्रोश ऐकू येत होता. पण शिवाजी महाराजांनी एक तिथं स्वतःची सद्बुद्धी वापरली आणि तिथं थोडीशी माघार घेतली. आणि तिथं शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा तह आपल्याला 1666 करावा लागला. शिवाजी महाराजांनी जे 20 वर्ष आपले सवंगडी गमवून रक्ताचं पाणी करून शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले जमवले होते 39, त्यातले 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. 23 किल्ले, 20 वर्षाची मेहनत 20 मिनिटात द्यावी लागलेली. सगळ्यांना वाटतोय सिवा तो खतम, औरंगजेबाला वाटलं सिवा तो खतम, मिर्झा राजेला वाटलं अब सिवा खडा नहीं हो पाएगा. पण शिवाजी महाराज माहिती होते ये जिंदगी है बॉस, या कभी हार तो कभी खुशी होती है, कभी जीत तो कभी हार भी होती है. शिवाजी महाराज मनाने हारलेले नव्हते. शिवाजी महाराजांना माहिती होतं आज माझा विश्वास मी मजबूत ठेवला ना हे स्वराज्य पुन्हा मी उभारू शकेल. पण शिवाजी महाराजांनी तिथं माघार जरी घेतली तरी शिवाजी महाराजांनी तिथं खूप वेगळ्या प्रकारचं राजकारण खेळून आज तिथं स्वराज्य वाचवलंय. पण एक लक्षात घ्या, आपल्याला वाटतं थोडं अपयश आलं की आपण गळून जातो, व्यसनाच्या आहारी जातो, बीपीच्या गोळ्या चालू होतात आपल्याला आणि नाही त्या प्रकारे आपण कुटुंबासोबत नीट वागत नाही.
हिडीस पिडीस करायला सुरुवात करतो, कारण आपल्याकडे तो वातावरण किंवा ते प्रेशर हँडल करण्याची आज ती ताकद कमी पडलेली असते. त्यावेळी शिवाजी महाराज आठवायचे. 20 वर्षाची ताकद शिवाजी महाराज 20 मिनिटात द्यावी लागली हो, 20 मिनिटात द्यावी लागली. तर महाराज हरले नाहीत, व्यसनांच्या आहारी गेले नाहीत, बीपी डायबिटीसच्या गोळ्या चालू नाही झाल्या महाराजांना. महाराज दिल्लीपर्यंत गेलेले आहेत. ठीक आहे, जाऊ दिल्लीपर्यंत, बघू. आतापर्यंत खूप यश पाहिलं, आता अपयश पचवायला शिकलं पाहिजे. जाताना संभाजी महाराजांना तिथं घेऊन गेलेले आहेत. पण आग्र्याच्या दरबारात गेले असताना आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला, महाराष्ट्राचा अपमान करण्यात आला. पण शिवाजी महाराजांनी तिथं लक्षात ठेवले, शिवाजी महाराजांनी तिथं आपला स्वाभिमान विकला नाही. त्याच्या पुढे शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला, शिवाजी महाराजांना मागं उभं करण्यात आलं. तुम्हाला तो प्रसंग सर्व माहीत असेल, मी जास्त डीप मध्ये सांगत नाही. आणि त्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराजांना खिल्लत देण्यात आली साधी सरदार म्हणून. त्यावेळी शिवाजी महाराजांनी ती खिल्लत उडून लावलेली आहे आणि बादशहाला पाठ दाखवून तिथनं ते निघालेले आहेत. तो बादशहा अखिल हिंदुस्थानचा बादशाह म्हणून त्याकडे पाहिलं होतं औरंगजेबाकडे, आणि त्या औरंगजेबाकडे पाठ दाखवून तर सोडून द्या, औरंगजेबाकडे पाहायचं पण नसतं. ज्यावेळेस राजा वर ह्याच्यावर बसलेला असतो सिंहासनावर, त्यावेळेस त्याच्याकडे बोलायचं पण नसतं, वर तोंड करून बघण्यात आलेला आमची गोष्ट. तो राजा तिथं बसला असेल तर बाकीच्यांनी उभं राहायचं असतं. सगळ्यांनी डावा हात उजव्या हातावर ठेवायचा असतो, नजर खाली आपल्या अंगठ्यांकडे ठेवायची असल्याला नजर बरकदम म्हणलं जातं. तोंडावर हात ठेवून बोलावं लागतं, काही गोष्ट अर्ज द्यावा लागतो. त्यावेळेस तो राजा काहीतरी त्या राजापर्यंत आवाज पोहोचत असतो. शिवाजी महाराजांनी तिथं डरकाळी फोडलेली आणि शिवाजी महाराजांनी खिल्लत उडवलेली आणि तिथं पाठ दाखवून महाराज निघून गेलेले आहेत. हा स्वाभिमान महाराजांनी दाखवलेला आहे. तेवढेच थांबले नाहीयेत. मिर्झा राजे जयसिंगाचा मुलगा रामसिंग ज्यावेळेस त्यांच्या पाठीमागे धावत पळत आलेला आहे आणि शिवाजी महाराजांनी त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. शिवाजी महाराजांचा हात त्यांनी धरलेला आहे. शिवाजी महाराजांचे शब्द काय असतील माहितीये का? शिवाजी महाराजांचा हात त्यांनी धरलेला आहे. शिवाजी महाराजांनी असा हात झिडकारलाय आणि त्या रामसिंगाला म्हणतायत, रामसिंग तुम देखे, तेरा बाप देखा, ये बादशाह भी देखा, मैं कौन आदमी हूं, कौन दर्जे का आदमी हूं. अरे चाहे मेरी गर्दन मारे, चाहे मेरा सिर कलम कर दे, लेकिन सिर झुका के गुलामी नहीं करूंगा. जा बोल तेरे बादशाह से, राम सिंग. हे शब्द आहेत शिवाजी महाराजांचे.